नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती तसेच कारागृह भरती आणि इतर ज्या काही सरळ सेवा भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडामोडींचे प्रश्न इथे आपण कव्हर करून घेणार आहोत। मित्रांनो, हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे, कारण यामध्ये जवळपास 24 प्रश्न घेतले आहेत। ते 24चे 24 प्रश्न आपण बघा महत्त्वाचे कव्हर केलेले आहेत, जे पोलीस भरतीमध्ये किंवा इतर ज्या काही भरत्या असतात बघा तर त्यासाठी 100% विचारले जाऊ शकतात असेच प्रश्न आपण यामध्ये कव्हर केलेले आहेत। व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळेलच की किती महत्त्वाचे प्रश्न आहेत हे, जे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात। याचा आपला पाठ असणार आहे 262वा। या पाठमध्ये आपण एप्रिल 2025 या महिन्यातील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न इथे आपण कव्हर करून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आज बघा 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिवस आहे, तर महाराष्ट्र दिनाच्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना बघा शुभेच्छा। आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे बघा, महाराष्ट्रातील पहिले भारतीय हवाई दलाचे संग्रहालय हे कोठे स्थापन करण्यात आलेले आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ, नागपूर। तर नागपूर या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले भारतीय हवाई दलाचे संग्रहालय हे स्थापन करण्यात आलेले आहे। आता नागपूरमध्ये कोठे? तर वायुसेना नगर या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले भारतीय हवाई दलाचे संग्रहालय हे स्थापन करण्यात आलेले आहे। आता उद्घाटन कोणी केलेले याचे? तर एअर मार्शल विजय कुमार गर्ग यांच्या हस्ते या महाराष्ट्रातील पहिल्या भारतीय हवाई दलाचे संग्रहालय जे काही स्थापन करण्यात आले नागपूर या ठिकाणी, तर त्याचे त्यांनी उद्घाटन केलेले आहे। दुसरा प्रश्न महत्त्वाचा आहे बघा, स्टार मार्क करून ठेवा। 100% प्रश्न हा पोलीस भरती किंवा इतर ज्या भरत्या असतात बघा तर त्यासाठी विचारला जाईलच। आता प्रश्न काय आहे? तर देशातील पहिला AI जिल्हा खालीलपैकी कोणता ठरलेला आहे? तर देशातील पहिला AI जिल्हा हा आपल्या महाराष्ट्रातील पर्याय सिंधुदुर्ग। महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग हा जो काही जिल्हा आहे तर तो देशातील पहिला AI जिल्हा ठरलेला आहे। आता उद्घाटन कोणी केलेले आहे? तर नितेश राणे, जे काही पालकमंत्री आहेत बघा तर नितेश राणेंच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे। आता AI बाबतीत आपण जेवढे काही महत्त्वाचे प्रश्न बनतील आतापर्यंत 2024-25 चे, तर ते सर्व प्रश्न इथे आपण कव्हर करून घेणार आहोत। ज्याचा बघा पोलीस भरती तसेच इतर ज्या काही तलाठी भरती जेव्हा झाली होती बघा तर त्यामध्ये देखील AI बद्दल 2-3 प्रश्न हे विचारण्यात आले होते, तर ते सर्व प्रश्न आपण इथे कव्हर करून घेणार आहोत। सर्वात पहिलाच प्रश्न आहे बघा, पेन घ्यायचा आहे, आपल्याला नोट डाऊन करायचं आहे, तसेच याची माहिती मी टेलिग्रामवर टाकणारच आहे। त्यापूर्वी इथे आपण हे सर्व महत्त्वाचे पॉइंट्स कव्हर करून घेऊया। पहिला पॉइंट आहे बघा, भारतातील पहिली AI शाळा कोठे स्थापन करण्यात आली? तर शांतिगिरी विद्याभवन, तिरुवनंतपुरम, केरळ। शाळेचे नाव आहे शांतिगिरी विद्याभवन। कोणत्या राज्यात आहे? केरळ। कोणत्या शहरात आहे? तर तिरुवनंतपुरम, जी बघा भारतातील पहिली AI शाळा ठरलेली आहे। तसेच भारतातील पहिली AI शिक्षिका कोण? तर आयरिस ही भारतातील पहिली AI शिक्षिका आहे। त्यानंतर भारतातील पहिली AICT कोणती? तर भारतातील पहिली AICT आहे लखनौ, जी उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे। लक्षात ठेवायचं आहे, भारतातील पहिली AICT। त्यानंतर पुढचा आहे, भारतातील पहिला AI आधारित चित्रपट कोणता? भारतातील पहिला AI आधारित चित्रपट, तर भारतातील पहिला AI आधारित चित्रपट आहे इराह लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर नुकतंच लव यू जो काही चित्रपट आहे बघा तर तो ठरलेला आहे संपूर्णतः AI निर्मित चित्रपट कोणता जगातील पहिला? तर लव यू हा ठरलेला आहे संपूर्णतः AI निर्मित चित्रपट। त्यानंतर पुढचा पॉइंट आहे, भारतातील पहिली AI सॉफ्टवेअर इंजिनियर कोण ठरलेली आहे? तर AI देविका ही ठरलेली भारतातील पहिली AI सॉफ्टवेअर इंजिनियर। त्यानंतर पुढचा पॉइंट आहे, WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन चा पहिला
AI आधारित आरोग्य सल्लागार कोण? तर साराह. साराह हा बघा ठरलेला आहे WHO पहिला AI आधारित आरोग्य सल्लागार साराह. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे DD किसान AI अँकर कोण आहेत? तर DD किसानने मागील वर्षी बघा 2 अँकर नियुक्त केले होते, ज्याचं नाव आहे बघा AI क्रिश आणि AI भूमी. हे 2 अँकर आहेत जे DD किसानने बघा लॉन्च केले होते. कोणते? AI क्रिश आणि AI भूमी. त्यानंतर जगातील पहिली AI CEO कोण? जगातील पहिली AI CEO. तर जगातील पहिली AI CEO ठरलेली आहे मिका. मिका ही जगातील पहिली AI CEO आहे. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे देशातील पहिला AI आणि रोबोटिक टेक्नॉलॉजी पार्क कोठे स्थापन करण्यात आला? तर बंगळुरू या ठिकाणी देशातील पहिला AI आणि रोबोटिक टेक्नॉलॉजी पार्क हा बंगळुरू या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे. त्यानंतर पहिली AI मिस 2024 ची विजेती कोण ठरलेली आहे? तर केंजा लायली. केंजा लायली ही पहिली AI मिस ठरलेली आहे 2024 ची. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे ओडिसाची न्यूज अँकर कोण आहे? तर लिसा ही ओडिसाची न्यूज अँकर आहे. त्यानंतर पुढचा आहे जगातील पहिली AI संचलित ड्रोन सिस्टीम कोणत्या देशाने बनवली होती? जिचं नाव आहे AI इंद्रजाल. तर जगातील पहिली AI संचलित ड्रोन सिस्टम AI इंद्रजाल ही आपल्या भारताने बनवलेली आहे बघा, आपल्या भारताने. एवढे महत्त्वाचे दुसऱ्या प्रश्नांसंबंधित बघा महत्त्वाचे पॉईंट्स आपण इथे कव्हर केलेले आहेत, जे पोलीस भरती तसेच इतर ज्या काही भरत्या असतात तर त्यामध्ये असे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, त्यासाठी आपण इथे कव्हर करून घेतले आहेत. आता यातला कोणताही प्रश्न जर तुम्हाला विचारण्यात आला तर त्याचं उत्तर तुम्हाला यायलाच हवं. पुढचा तिसरा प्रश्न आहे 26 राफेल M विमानासाठी भारताने कोणत्या देशासोबत करार केलेला आहे? ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ फ्रान्स. तर 26 राफेल M विमानासाठी भारताने फ्रान्स या देशासोबत बघा करार केला आहे. जवळपास 63 की 64 कोटींचा हा बघा करार असणार आहे. लक्षात ठेवायचा आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. आता याबद्दल थोडीशी माहिती पाहूया. हे जे काही 26 राफेल M विमान आहेत बघा 26 राफेल M, तर हे यामध्ये 22 सिंगल सीटर आणि 4 डबल सीटर विमानांचा समावेश असणार आहे. 22 सिंगल आणि 4 डबल सीटरचा समावेश असणार आहे. 2028 मध्ये पहिले विमान हे आपल्या भारताला मिळणार आहे किंवा 2028 पर्यंत, आणि 2030 पर्यंत सर्व हे जे काही राफेल विमान आहेत बघा तर ते आपल्या भारताला मिळणार आहेत. ते जेव्हा मिळतील त्या मिळाल्यानंतर भारतीय विमानवाहू जहाज जे काही आहेत INS विक्रांत आणि INS विक्रमादित्य, तर यावर हे विमान तैनात होणार आहेत. लक्षात ठेवायचा हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. मिळाल्यानंतर भारतीय विमानवाहू जहाज जे काही आहेत INS विक्रांत आणि INS विक्रमादित्य, तर या जहाजांवर ते तैनात होणार आहेत. आता यांची लांबी जर आपण पाहिली तर लांबी आहे 50 फीट. त्यानंतर वजन आहे 15,000 किलो एवढं त्याचं वजन आहे. आणि उडण्याची क्षमता जर आपण पाहिली तर 50,000 फीट एवढ्या उंचीपर्यंत ते उडू शकतात. त्यानंतर वैशिष्ट्ये पाहिली तर अण्वस्त्र नेण्यास ते सक्षम आहेत बघा. अण्वस्त्र नेण्यास ते सक्षम असून हवेतून हवेत युद्ध करण्यास ते कुशल आहेत. कशातून? हवेतून हवेत. तसेच समुद्रावर देखील मारा आपण त्यानुसार करू शकतो. आता हा जो काही करार झालेला आहे भारत आणि फ्रान्स 2 देशांदरम्यान, तर या करारावर स्वाक्षऱ्या कोणी केलेल्या आहेत? स्वाक्षऱ्या तर या करारावर स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत भारताचे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग आणि भारतातील फ्रेंच राजदूत डॉक्टर थियरी माथू. पुन्हा एकदा सांगतो, भारतीय संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग आणि भारतातील फ्रेंच राजदूत डॉक्टर थियरी माथू यांनी या करारावर स्वाक्षरी केलेली आहे. महत्त्वाचा पॉईंट्स इथे आपण कव्हर केलेला आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा 4था प्रश्न असणार आहे मुंबईच्या नव्या पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? हा देखील महत्त्वाचा पॉईंट्स आहे. जवळपास
भरपूर प्रश्नपत्रिकेत हा प्रश्न आपल्याला पाहावयास मिळतो. तर प्रश्न काय आहे, मुंबईच्या नव्या पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. आता याचं उत्तर सांगण्या अगोदर आतापर्यंत पर्याय ड विवेक फणसाळकर हे मुंबईचे पोलीस आयुक्त होते. त्यांचा कार्यकाळ हा आता संपलेला आहे, त्यांची निवृत्ती झालेली आहे. आता त्यांच्या जागेवर पर्याय ब देवेन भारती जे मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त होते. कोण? देवेन भारती. कितवे होते? तर पहिलेच होते बघा, पहिले. मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त कोण होते? तर देवेन भारती हे होते. आणि आता ते बघा विवेक फणसाळकर यांची जागा घेणार आहेत आणि मुंबईच्या नव्या पोलीस आयुक्तपदी त्यांची आता नियुक्ती करण्यात आलेली आहे. महत्वाचा प्रश्न आहे, मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत? तर देवेन भारती, लक्षात ठेवायचं आहे. 1994 बॅचचे ते IPS अधिकारी आहेत. केव्हाचे? 1994चे ते IPS अधिकारी आहेत. जे काही 26/11चा दहशतवादी हल्ला झाला होता बघा, 26/11चा दहशतवादी हल्ला, तर त्या हल्ल्याच्या तपासात त्यांनी मुख्य भूमिका बजावली होती, लक्षात ठेवायचं आहे. असे देखील प्रश्न हे विचारले जातात. पुढचा 5वा प्रश्न आहे, हा देखील प्रश्न महत्त्वाचा, याला देखील आपल्याला स्टार मार्क करून ठेवायचा आहे. तर भारतातील पहिला 6 पदरी बोगदा हा कोणत्या राज्यात बांधण्यात आलेला आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर भारतातील पहिला 6 पदरी बोगदा हा आपल्या महाराष्ट्रात बांधण्यात आलेला आहे. कुठे? तर आपल्या महाराष्ट्रात. कोणत्या महामार्गावर? तर समृद्धी महामार्ग. हा जो काही समृद्धी महामार्ग आहे, तर या महामार्गावर भारतातील पहिल्या 6 पदरी बोगदा हा जो काही आहे तर तो बांधण्यात आलेला आहे, लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या ठिकाणी? ठिकाण कोणते आहे? तर इगतपुरी जवळ. कुठे? इगतपुरी जवळ हा बोगदा बांधण्यात आलेला आहे, ज्याची लांबी असणार आहे 7.8 किलोमीटर, उंची असणार आहे 9.2 मीटर, रुंदी असणार आहे 17 मीटर. आता यामुळे होणार काय आहे? तर इगतपुरी ते कसरा हे जे काही अंतर आहे, तर या दरम्यानचे अंतर आता आपल्याला फक्त 7 मिनिटात पार करता येणार आहे. किती? फक्त 7. कोणते अंतर? तर इगतपुरी ते कसरा दरम्यानचे अंतर, लक्षात ठेवायचं आहे. लोकार्पण कोणत्या दिवशी करण्यात येणार आहे? तर 1 मे म्हणजे आजच्याच दिवशी महाराष्ट्र दिनानिमित्त याचे लोकार्पण करण्यात येणार आहे, या 6 पदरी बोगद्याचे, लक्षात ठेवायचं आहे. आता चर्चेत आलेला आहे समृद्धी महामार्ग. आता समृद्धी महामार्गाबाबत थोडीशी माहिती आपण घेऊया, ज्याची आपल्याला रिव्हिजन होऊन जाईल. आता हा जो काही समृद्धी महामार्ग आहे, ज्याला नाव कोणाचे देण्यात आलेले या महामार्गाला? तर हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव या समृद्धी महामार्गाला देण्यात आलेला आहे. हा जो काही समृद्धी महामार्ग आहे, तर तो कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर मुंबई ते नागपूर असा तो समृद्धी महामार्ग आहे, जो 10 जिल्ह्यांतून जातो. किती? 10 जिल्ह्यांतून जातो, 10 जिल्ह्यांतून. त्यानंतर 24 तालुके आणि 392, 24 तालुके 392 गावांतून हा समृद्धी महामार्ग जातो, लक्षात ठेवायचं आहे. आता पहिला टप्पा जो काही होता नागपूर ते शिर्डी, तर या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन 2022 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. प्रश्न काय होता? तर समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन हे कोणाच्या हस्ते करण्यात आले होते? तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन 2022 साली करण्यात आले होते, लक्षात ठेवायचं आहे. 701 किमीचा हा समृद्धी महामार्ग आहे. किती? 701 किमीचा. 6वा प्रश्न आहे, IPL मध्ये सर्वात जलद शतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज कोण ठरलेला आहे? सर्वांच्या तोंडात नाव असलेला पर्याय अ वैभव सूर्यवंशी. वैभव सूर्यवंशी हा IPL मध्ये सर्वात जलद शतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज ठरलेला आहे. आता पहिला भारतीय फलंदाज वैभव सूर्यवंशी आहे. इथे प्रश्न काय बनतो? तर IPL इतिहासातील सर्वात जलद शतक हे कोणत्या खेळाडूने ठोकलेले आहे? तर युनिव्हर्स बॉस. या युनिव्हर्स बॉस म्हणजे आपल्याला नाव माहिती असेलच, तर क्रिस गेल जो वेस्ट इंडिज या देशाचा खेळाडू आहे बघा, तर त्याने 30 चेंडूत, किती? 30 चेंडूत IPL इतिहासातील सर्वात जलद शतक ठोकले होते. त्याच्यानंतर आता भारताचा अनकॅप खेळाडू
कोण? वैभव सूर्यवंशी, जो फक्त 14 वर्षाचा आहे बघा. तर त्याने IPL मध्ये सर्वात जलद दुसरे शतक ठोकलेले आहे. किती? दुसरे. पहिले होते क्रिस गेल याच्या नावावर आणि आता 35 चेंडूत, किती? 35 चेंडूत वैभव सूर्यवंशीने हे शतक ठोकले असून तो आता दुसरा खेळाडू ठरलेला आहे. जर पहिला भारतीय विचारला तर वैभव सूर्यवंशी आणि पूर्ण IPL मधला विचारला तर क्रिस गेल हा पूर्ण जगातील विचारला तर, सॉरी IPL मधील नाही तर पूर्ण जगातील विचारला तर क्रिस गेल आणि फक्त आपल्या भारतातील विचारला तर वैभव सूर्यवंशी, जो बिहार राज्याशी संबंधित आहे. आता तो कोणत्या संघाकडून खेळतो तर फक्त स्टेटबद्दल आपण पाहिलं तर तो बिहार संघाकडून खेळतो आणि IPL मध्ये पाहिलं तर राजस्थान रॉयल्स या संघाकडून खेळतो. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा पॉइंट आहे त्याच्या नावावर, तो कोणता तर IPL इतिहासात सर्वात तरुण खेळाडू कोण ठरलेला आहे तर वैभव सूर्यवंशी. IPL मध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू कोण ठरलेला आहे तर वैभव सूर्यवंशी, जो बिहार राज्याशी संबंधित आहे. लक्षात ठेवायचं आहे. याने 35 चेंडूत शतक ठोकलेले आहे. कोणत्या संघाविरुद्ध तर गुजरात टायटन्स या संघाविरुद्ध त्याने IPL मधील सर्वात जलद शतक ठोकलेलं आहे. दुसऱ्या क्रमांकाचे, पहिल्या क्रमांकावर क्रिस गेल. त्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट सांगतो. 2008च्या, आता त्याचा जन्म केव्हाचा आहे तर 2011चा जन्म आहे बघा. 2011चा जन्म लक्षात ठेवायचा आहे. तर 2011चा जन्म आहे. आता इथे एक प्रश्न बनतो महत्त्वाचा, तर 2008 जेव्हा IPL ची स्थापना झाली होती बघा, तर या 2008च्या IPL स्थापनेनंतर जन्मलेला पहिला IPL खेळाडू कोण ठरलेला आहे तर वैभव सूर्यवंशी. हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. लक्षात ठेवायचा आहे. पुन्हा एकदा सांगतो प्रश्न. 2008च्या IPL स्थापनेनंतर जन्मलेला पहिला IPL खेळाडू कोण तर वैभव सूर्यवंशी. IPL मध्ये पदार्पण करणारा पहिला सर्वात तरुण खेळाडू कोण ठरला तर वैभव सूर्यवंशी. याने पदार्पण कोणत्या संघाविरुद्ध केले होते तर लखनौ सुपर जायंट्स या संघाविरुद्ध त्याने पदार्पण केले होते. याच्याबद्दल कोणताही प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. त्यासाठी महत्त्वाचे 4-5 जे काही पॉईंट्स आहेत बघा ते आपण इथे कव्हर केलेले आहेत. पुन्हा एकदा कव्हर करतो. महत्त्वाचा प्रश्न का विचारला जाऊ शकतो. देशांतर क्रिकेट हा बिहार राज्याकडून खेळतो. IPL मध्ये राजस्थान रॉयल्स, बिहार राज्याशी तो संबंधित आहे. 35 चेंडूत त्याने शतक ठोकलेलं आहे. IPL मध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरलेला आहे. कोणत्या संघाविरुद्ध पदार्पण केले तर लखनौ सुपर जायंट्स या संघाविरुद्ध पदार्पण केलेलं आहे. त्यानंतर गुजरात टायटन्स विरुद्ध त्याने सर्वात जलद शतक ठोकलेले आहे. IPL इतिहासातील दुसरे. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 2008च्या IPL स्थापनेनंतर जन्मलेला पहिला IPL खेळाडू ठरलेला आहे. पुढचा 7वा प्रश्न आहे. भारतातील पहिला टेस्ला सायबर ट्रक आहे ते. तर भारतातील पहिला टेस्ला सायबर ट्रक हा खालीलपैकी कोणी घेतलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. तर गुजरातचे हिरे व्यापारी जे आहेत बघा, लवजी बादशाह, तर हे गुजरात राज्यातील उद्योजक आहेत बघा, जे हिरे व्यापारी आहेत, हिऱ्यांचे व्यापारी आहेत. तर याने भारतातील पहिला टेस्ला सायबर ट्रक हा घेतलेला आहे, जो गुजरातमधील सुरत राज्यामध्ये दाखल झालेला आहे बघा. गुजरात राज्यातील सुरत या ठिकाणी, चुकीचं बोललो, गुजरात राज्यातील सुरत या ठिकाणी भारतातील पहिला टेस्ला सायबर ट्रक हा दाखल झालेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. कोणी घेतलेला आहे तर लवजी बादशाह, जे हिरे व्यापारी आहेत. आता ही जी काही टेस्ला कंपनी आहे बघा, तर ही कोणाची आहे तर इलॉन मस्क यांची आहे ही टेस्ला कंपनी. लक्षात ठेवायचं आहे. इथे एक महत्त्वाचा पॉईंट्स कव्हर करून घेऊया. टेस्लाचा जी काही टेस्ला कंपनी आहे इलॉन मस्क यांची, तर या टेस्ला कंपनीचा भारतातील पहिला शोरूम हा कोठे उभारण्यात येणार आहे तर टेस्लाचा भारतातील पहिला शोरूम हा मुंबईमधील BKC या ठिकाणी बघा स्थापन करण्यात येणार आहे. मुंबईतील BKC या ठिकाणी. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा 8वा प्रश्न आहे. महाराष्ट्र शासनाने सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी कोणता दिवस हा सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला तर पर्याय ब 28 एप्रिल. 28 एप्रिल हा जो काही दिवस आहे तर तो महाराष्ट्र शासनाने सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 17 ऑगस्टला लाडकी बहीण दिवस साजरा करण्यात येणार आहे.
3 ऑक्टोबरला मराठी भाषा अभिजात दिवस हा 3 ऑक्टोबरला साजरा करण्यात येणार आहे. संविधान हत्या दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येणार आहे? संविधान हत्या दिवस कमेंटमध्ये सांगायचं आहे. व्हिडिओ कसा वाटतोय? व्हिडिओला लाईक देखील आपल्याला करायचं आहे, कारण भरपूर एक्स्ट्रा माहिती तसेच महत्त्वाचे पॉईंट्स ते आपण कव्हर केलेले आहेत. त्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करतच चालायचं आहे, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. 9वा प्रश्न आहे, जगातील पहिला पूर्णतः, मगाशीच आपण पाहिला होता हा प्रश्न, तर जगातील पहिला पूर्णतः AI निर्मित चित्रपट कोणता ठरलेला आहे? तर लक्षात ठेवायचं आहे पर्याय क लव यू. इराह हा AI आधारित चित्रपट आहे, AI आधारित, आणि हा चित्रपट आहे तो जगातील पहिला पूर्णतः AI निर्मित चित्रपट ठरलेला आहे. इराह, सॉरी, आय लव यू. हा लव यू जो काही चित्रपट आहे तर याचे दिग्दर्शन कोणी केलेले आहे? तर नरसिंह मूर्ती यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा 10वा प्रश्न आहे, भारताची पहिली महिला डॉग हँडलर खालीलपैकी कोण ठरलेली आहे? तर भारताची पहिली महिला डॉग हँडलर ठरलेली आहे पर्याय अ श्रीलक्ष्मी पी.व्ही. ही भारताची पहिली महिला डॉग हँडलर ठरलेली आहे. 11वा प्रश्न आहे, सिमलीपालला भारतातील कितवे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले? तर पर्याय क 107वे. सिमलीपालला भारतातील 107वे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आलेले आहे, लक्षात ठेवायचं आहे. 12वा प्रश्न, कोणत्या देशाने पायल कपाडियाला ऑर्डर ऑफ आर्ट अँड लेटर्स अवॉर्डने सन्मानित केलेले आहे? ज्याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय ड ब्रिटन या देशाने पायल कपाडियाला ऑर्डर ऑफ आर्ट अँड लेटर्स अवॉर्डने सन्मानित केलेले आहे, लक्षात ठेवायचं आहे. 13वा प्रश्न, IPL मध्ये 150 सामने जिंकणारा पहिला संघ हा कोणता ठरलेला आहे? तर IPL मध्ये 150 सामने जिंकणारा पहिला संघ ठरलेला आहे मुंबई इंडियन्स, लक्षात ठेवायचं आहे. ज्या संघाने आतापर्यंत 5 वेळा IPL ट्रॉफीचे विजेतेपद पटकावलेलं आहे. किती वेळा? 5 वेळा, लक्षात ठेवायचं आहे. सध्या कर्णधार कोण आहेत मुंबई इंडियन्सचे? तर हार्दिक पांड्या हे सध्या कर्णधार आहेत मुंबई इंडियन्सचे. इथे पंजाब किंग्स, लक्षात ठेवायचं आहे पंजाब किंग्स. सर्वात कमी धावांचा, सॉरी प्रश्न चुकीचा घेतला. तर सर्वात कमी धावा जे बनवले तर बघा पंजाब किंग्सने, ते डिफेंड कोणी केले? तर पंजाब किंग्सने. सर्वात कमी धावांचा डिफेन्स करणारा संघ कोणता ठरलेला आहे? तर पंजाब किंग्स. तसेच IPL इतिहासातील सर्वात मोठा रनचेस, 262 रनांचा रनचेस हा कोणत्या संघाने गाठलेला आहे? तर बघा पंजाब किंग्स. सर्वात कमी रन याच संघाने डिफेन्स केलेले आहेत आणि सर्वाधिक रन देखील याच संघाने चेज केलेले आहेत, लक्षात ठेवायचं पंजाब किंग्स हे नाव. कोणत्या संघाविरुद्ध? तर KKR. 2 वेळा KKRच हा संघ समोर होता. त्यानंतर IPL इतिहासातील सर्वाधिक स्कोर हा कोणत्या संघाच्या नावावर आहे? तर SRH, सनरायझर्स हैदराबाद या संघाच्या नावावर आहे IPL इतिहासातील सर्वाधिक स्कोर, हायेस्ट स्कोर, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा 14वा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या कंपनीने जगातील टॉप 25 कंपन्यांच्या यादीत स्थान मिळवलेले आहे? तर पर्याय अ रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपनीने जगातील टॉप 25 कंपन्यांच्या यादीत स्थान मिळवलेले आहे. 15वा प्रश्न आहे, महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे नवे ब्रँड अँबॅसेडर कोण बनलेले आहेत? तर पर्याय ड, पर्याय अ, ब दोन्ही, म्हणजे सोनाली कुलकर्णी आणि शंकर महादेवन. तर हे दोघेही महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे नवे ब्रँड अँबॅसेडर ठरलेले आहेत. 16वा प्रश्न आहे, मॉस्को आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल 2025 मध्ये प्रदीप कुर्बाह यांना बेस्ट डायरेक्टर अवॉर्ड मिळाला असून ते कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? लक्षात ठेवायचं आहे तर पर्याय ब मेघालय. मॉस्को आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल 2025 मध्ये प्रदीप कुर्बाह, लक्षात ठेवायचं प्रदीप कुर्बाह यांना बेस्ट डायरेक्टर अवॉर्ड मिळाला आणि ते आता कोणत्या राज्याशी संबंधित आहे भारतातील? तर मेघालय या राज्याशी ते संबंधित आहेत. 17वा प्रश्न आहे, ड्रीम टेक्नॉलॉजीची पहिली भारतीय ब्रँड अँबॅसेडर कोण ठरलेली आहे किंवा कोण बनली आहे? तर कृती सेनन ही ड्रीम टेक्नॉलॉजीची पहिली भारतीय ब्रँड अँबॅसेडर ठरलेली आहे.
18वा प्रश्न आहे, पर्यटनासाठी कोणत्या राज्याने पर्यटन मित्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला? तर आपल्या महाराष्ट्र सरकारने पर्यटनासाठी पर्यटन मित्र हे स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता पर्यटन मंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे? तर शंभूराज देसाई हे महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आहेत. त्यांनी एक नुकतीच घोषणा केलेली बघा. तर महाबळेश्वर या ठिकाणी, महाराष्ट्रातील महाबळेश्वर या ठिकाणी महाराष्ट्र महापर्यटनाचे आयोजन हे महाबळेश्वर या ठिकाणी करण्यात येणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्र महापर्यटनाचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात येणार? तर महाबळेश्वर या ठिकाणी. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई. पर्यटन दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? पर्यटन दिवस कमेंट करून सांगायचं आहे. 19वा प्रश्न आहे, सुदीर्मन कप टुर्नामेंट 2025 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर पर्याय चीन. ओरिजिनल आजारांचा देश, शॉर्ट फॉर्म आपला त्या देशाचा टोपण नाव. ओरिजिनल आजारांचा देश हा चीन, ज्या देशामध्ये सुदीर्मन कप टुर्नामेंट 2025 चे आयोजन करण्यात येणार आहे. लक्षात ठेवायचं. हा सुदीर्मन कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बॅडमिंटन या खेळाशी तो संबंधित आहे. 20वा प्रश्न आहे, UK मध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी थेट परकीय गुंतवणूक कोणत्या देशातून होते? तर आपल्या भारतातून. UK मध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी थेट गुंतवणूक, परकीय गुंतवणूक ही आपल्या भारतातून होते. लक्षात ठेवायचं आहे. या भारतातील जो काही गुंतवणूक होते बघा, तर यामध्ये सर्वाधिक वाटा हा आपल्या महाराष्ट्रातील आहे बघा. महाराष्ट्रातील यामध्ये महाराष्ट्रामधील कंपन्यांचा वाटा हा सर्वाधिक आहे. जेवढा काही भारताचा गुंतवणूक होते बघा UK मध्ये, तर त्या भारतातील गुंतवणुकीमध्ये सर्वाधिक वाटा हा आपल्या महाराष्ट्रातील कंपन्यांचा आहे. लक्षात ठेवायचं आहे. 21वा प्रश्न आहे, केंद्र सरकारने पाकिस्तान देशाच्या किती YouTube चॅनलवर बंदी घातलेली आहे? तर यामध्ये पर्याय 16. केंद्र सरकारने पाकिस्तान देशाच्या 16 YouTube चॅनलवर बंदी घातलेली आहे. तसेच शिमला करार आणि सिंधू जल करार या दोन्ही करारावर बघा सध्या बंदी घातलेली. लक्षात ठेवायचं आहे. दोन्ही करार हे रद्द करण्यात आलेले आहेत. 22वा अटारी बॉर्डर देखील बंद करण्यात आले. अटारी बॉर्डर हे देखील लक्षात ठेवायचं आहे. 22वा प्रश्न आहे, वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार भारतातील युवकांमध्ये बेरोजगारी दर किती टक्के आहे? तर पर्याय 13.3% एवढे वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार भारतातील युवकांमध्ये बेरोजगारी दर आहे. 23वा प्रश्न आहे, वर्ल्ड सोशल रिपोर्ट 2025 कोणी जारी केलेला आहे? तर पर्याय युनायटेड नेशन याने जारी केलेला आहे वर्ल्ड सोशल रिपोर्ट 2025. लक्षात ठेवायचं आहे. 24वा प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, क्रिकेटमधील उत्कृष्ट योगदानासाठी नाईटहुड पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या इंग्लंडच्या क्रिकेटपटूचे नाव काय आहे? तर जेम्स अँडरसन. पर्याय जेम्स अँडरसन याने बघा क्रिकेटमधील उत्कृष्ट योगदानासाठी नाईटहुड पुरस्काराने हे सन्मानित करण्यात आले होते. जो इंग्लंड देशाचा क्रिकेटपटू आहे आणि त्याचं नाव आहे जेम्स अँडरसन. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, हा देखील विचारला जाऊ शकतो. नाव लक्षात ठेवायचं आहे जेम्स अँडरसन. याच्या नावावर एक रेकॉर्ड आहे बघा, तर तो कोणता? तर कसोटी क्रिकेट म्हणजेच टेस्ट क्रिकेटमध्ये 700 विकेट घेणारा. किती? टेस्ट क्रिकेटमध्ये 700 विकेट घेणारा पहिला वेगवान गोलंदाज कोण ठरला? तर जेम्स अँडरसन हा टेस्ट क्रिकेटमध्ये 700 विकेट घेणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरलेला आहे. लक्षात ठेवायचा आहे. जो इंग्लंड या देशाशी संबंधित क्रिकेटपटू आहे. लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 24 चालू घडामोडीचे प्रश्न जे बघा कोणत्याही परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत, तर ते आपण इथे कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. आवडला काय? हा व्हिडिओ आपल्याला आवडेलच, कारण असे महत्त्वाचे प्रश्न कव्हर केले आहेत जे बघा अतिशय उपयुक्त म्हणजेच परीक्षेमध्ये विचारले जातीलच असे प्रश्न आपण इथे कव्हर केलेले आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ आपल्याला जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर देखील करायचा आहे. याचा PDF तुम्हाला हवा असेल तर मी टेलिग्राम चॅनलवर अपलोड करीनच. त्यापूर्वी आपल्याला जेवढे मी काही सांगितलं आहे तर ते नीट लक्षपूर्वक वहीमध्ये नोट डाऊन करून घ्यायचं आहे, ज्याचा आपल्याला फायदा होणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. अशाच व्हिडिओसाठी आपल्याला बघा आपल्या चॅनलला
लक्ष सरकारी नोकरी या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तसेच टेलिग्रामवर देखील आपले जे काही चॅनल आहे बघा लक्ष सरकारी नोकरी, तर त्या ठिकाणी देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।